हो, आपल्यासाठी नॉर्मल ब्रिजच आहे हा, पण पलीकडल्या नागरिकांसाठी वरदान ठरलाय हा. साधारणतः 10 वर्षापूर्वी इथल्या गरीब नागरिकांना कामावर जाण्यासाठी, मुलांना शाळा कॉलेजात जाण्यासाठी साधारण 2.5 किलोमीटर पायपीट करून कळवा स्टेशन गाठावं लागायचं. आता हा वेळ वाचवायला आपला जीव मुठीत धरून ट्रॅक क्रॉस करून जाण्याशिवाय पर्याय नव्हता. आणि मग काय, अपघात हे नेहमीचेच. अशाच एका काळ रात्री एका गरीब घरातील 2 उमलती स्वप्न रेल्वे ट्रॅक खाली चिरडून गेली. रमा आणि सीमा ह्या 2 सख्ख्या बहिणी रेल्वे ट्रॅक क्रॉस करताना त्यांचा अपघाती मृत्यू झाला. आणि मग काय, सतत ह्या प्रश्नावर कळकळीने विचारपूस करणारं, तक्रार करणारं आमचं नेतृत्व पेटून उठलं आणि तत्कालीन सरकारशी संघर्ष करून तातडीने इथे फुटओव्हर ब्रिज बांधून घेतला. कांचन श्वेता फुटओव्हर ब्रिज. ब्रिज तर झाला. इथल्या नागरिकांना सुखसोयी मिळाल्या, त्यांचं आयुष्य सुखकर झालं. आणि पलीकडल्या नागरिकांचं तर काय, त्यांचा चेहरा मोहराच बदलून गेला, त्यांची वस्तीच बदलली. आता कॉन्क्रीटचा रस्ता झाला, चांगल्या सुखसोयी झाल्या, नवीन कन्स्ट्रक्शन सुद्धा झालेलं आहे, छोटे छोटे व्यवसाय सुरू झाले. हा नुसता फुटओव्हर ब्रिज नाही हा, तर सामान्य जनता आणि विकास ह्यांना एकत्र जोडणारा महत्वाचा दुवा आहे. जनसामान्यांच्या प्रश्नांची जाण आणि अभ्यासू दूरदृष्टी असलेलं नेतृत्व हे जर एकत्र आलं ना, तर शहराचा खऱ्या अर्थाने विकास होतो, हे वेगळं सांगायची गरज नाही. धन्यवाद.